प्रभाग क्रमांक 10 मधून अमित अशोक भोईटे हे उमेदवार हे तर उभे आहेत। तर 2 दिवसापूर्वी आपल्या राजीव गांधी वसाहतीच्या इथं जेव्हा त्यांची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये असं सांगितलं गेलं की अमित भोईटेंना इथून हाकला, त्यांना इथं थांबून देऊ नका, त्यांना त्यांची जागा दाखवा। असं त्यांनी काय केलंय? अहो त्या माणसांचं असं आहे की त्यांनी प्रत्येक घरांवर त्यांचे अशी उपकार आहेत की त्यांनी ते त्यांना सांगता येणार ना लोकांना बी एवढी त्यांचे उपकार आहेत। तर त्यांचा कुठला दवाखाना म्हणा, आता माझंच म्हणा की माझ्या घरात जरा 2 पेशंट झालेले आहेत, तर त्यांनी असं म्हणले नाहीत की बाबा पहिल्यांदा तुला मदत केली तर आता दुसऱ्यांदा कशाला करायची। तर त्यांनी पहिल्यांदा बी मला मदत केली दवाखान्यासाठी, दुसऱ्यांदा बी केली मला मदत त्यांनी दवाखान्यासाठी। आणि जेव्हा ते त्यांच्या पक्षात होते तेव्हा ते चांगले होते, आणि आता जेव्हा ते इकडे आले तर त्यांच्या बाबतीत असं काही बोललं जातं की त्यांना इथून हाकला, त्यांना इथं ठेवू नका, ते काय केलंय त्यांनी आतापर्यंत आपल्यासाठी काय केलंय हे चुकीचं आहे। हे इथल्या रहिवाशांना इथल्या जनतेला कळलं पाहिजे, आणि हे आपल्याला सांगायची गरज नाही। लोक हुशार आहेत, त्यांना आपोआप कळेल कुणाला काय करायचंय, कुणाला निवडून आणायचंय, ती